नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, सांगली मिरज कुपवाडा शहर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरती राबवली जाणार आहे. तर ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर असणार आहे आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, कोणती पदी भरली जाणार आहेत? तर पदाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. पदसंख्या, किती पदं भरली जाणार आहेत? शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा काय असेल? आणि कामाचे ठिकाण व वेळ येथे दिलेले आहे. प्रतिमा मानधन किती रुपये दिले जाणार आहे, या ठिकाणी दर्शवलं आहे. तसेच जाती प्रवर्गचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, पहिलं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी NUHM. दुसरं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC. तिसरं पद आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी. चौथं पद आहे भूलतज्ञ. पाचवं पद आहे फिजिशियन. सहावं पद आहे ऑब्स्टेट्रिक्स गायनोकॉलॉजिस्ट. सातवं पद आहे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट. आठवं पद आहे डर्मेटॉलॉजिस्ट. नववं पद आहे ENT स्पेशलिस्ट. दहावं पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट MD. 11वं पद आहे स्टाफ नर्स NUHM. 12वं पद आहे स्टाफ नर्स UHWC. 13वं पद आहे पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी मेल म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर. मित्रांनो, वर दिलेली रिक्त पदे हे केवळ कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती आणि छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमूद केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत दिलेली आहे. 2 जानेवारी 2024 ते दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारण्यात येणार आहे. तसेच दिनांक 16 जानेवारी 2024 नंतर उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही आणि ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजेच मित्रांनो, ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाईल. तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण दिलेलं आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी RCH कार्यालय, पाण्याच्या टाक्याखाली, आपटा पोलीस चौकी शेजारी, उत्तर शिवाजीनगर, सांगली 416416. अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. वरील सर्व पदे हे कंत्राटी स्वरूपाचे असल्यामुळे 11 महिने 29 दिवसांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना कंत्राटी पदाकरता दरमहा एकत्रित मानधन दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाकडील आर्थिक राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कृती आराखड्यामध्ये सदर पदांची मंजुरी प्राप्त न झाल्यास वरील पदाची सेवा आपोआप संपुष्टात येणार आहे. वरील पद वार्षिक कृती आराखड्यामध्ये मंजूर झाल्यास व प्रथम नियुक्ती कार्यकाळात समाधानकारक काम असेल तर पुढील 11 महिने 29 दिवसांची पूर्ण नियुक्ती मिळण्यास उमेदवार पात्र राहणार आहेत. म्हणजेच जर तुमचं काम आणि शासनाकडून जर आदेश दिला आणि तो मंजूर झाला तर तुम्हाला पुढील 11 महिने 29 दिवस तुमची पुनर्नियुक्ती त्याच पदावर असणार आहे. मित्रांनो, अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवा. त्याच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. निवड यादीतील गुणांच्या आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थान दिले जाणार आहे. त्याबाबत उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येणार आहे. उपरोक्त पदांकरता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार. उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज सादर करायचा असल्यास प्रत्येक पदाकरता स्वतंत्रपणे अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष सादर करावा. परंतु प्रसंगवेळी एकाच वेळी मुलाखत किंवा परीक्षा घेतली गेल्यास कोणत्या तरी एका पदाकरता उपस्थित राहावे लागेल. ज्यास उपस्थित राहील त्या पदाकरता संबंधित उमेदवार ग्राह्य धरून दुसऱ्या पदाकरता गैरहजर ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती तसेच इत्यादी माहिती या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 7 दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात आणून प्रतीक्षाधीन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल. उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष वयमर्यादा आहे. राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केलेल्या अथवा करीत असलेल्या उमेदवारांना 5 वर्ष वयोमर्यादा शिथिल राहणार आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्क अराखीव उमेदवारांसाठी 150 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि राखीव उमेदवारांसाठी 100 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि तसा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सदरचे शुल्क हे ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असून सदरचा डिमांड ड्राफ्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सांगली, सांगली मिरज अँड कुपवाडा सिटी कॉर्पोरेशन या संपूर्ण नावाने असावा. डिमांड ड्राफ्ट हा अर्जावर एकदम वरच्या बाजूस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफ्ट हा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे तर प्रथम विहित नमुन्यात अर्ज जो तुमचा अर्ज आहे त्याच्याबरोबर 10वीचे गुणपत्रक, 12वीचे गुणपत्रक, पदवीचे गुणपत्रक,
पहिले वर्ष ते अंतिम वर्ष सर्व अटेम्प्टचं जेणेकरून एकत्रित गुण काढणे शक्य होईल व पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, राखीव संवर्गातील उमेदवारांची जात प्रमाणपत्र, अनुभव असलेले प्रमाणित असलेले अनुभव प्रमाणपत्रे, शासकीय अनुभव असेल तर अनुभव दाखला, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराइज ॲफिडेव्हिट जोडणे बंधनकारक असणार आहे. मित्रांनो, अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी एक अर्जाचा नमुना दिलेला आहे. असाच अर्ज तुम्ही कॉम्प्युटरवरती टाईप करून भरायचा आहे किंवा आपल्या हाताने लिहून सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज दिलेला आहे. तर तुम्ही वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन या अर्जाची प्रिंटआउट काढू शकता. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी भरायची आहे तुमची. अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही नमूद करू शकता. अर्जासोबत कोणती कागदपत्र तुम्ही जोडत आहेत त्याचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे आणि आपली स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव आहे आणि दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे. तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुनासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही स्वतः स्वाक्षरी करायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.